नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे इथे हार्दिक अभिनंदन. आता स्कॉलरशिप निकाल लागल्यानंतर बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत, जसं की आपलं मेरिट लिस्ट कधी येणार आहे सर, गुणवत्ता यादीमध्ये आपली कट ऑफ काय राहू शकते, तसेच राज्याची इथे कट ऑफ आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारच्या आपल्याला इथे याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक राज्याचं कट ऑफ राहते, मेरिट लिस्ट, एक जिल्ह्याची मेरिट लिस्ट राहते आणि एक तालुका वाईज मेरिट लिस्ट राहते. मग जर जिल्ह्यावाईज किंवा राज्याच्या मेरिट मध्ये नंबर लागला तर मग आपल्याला स्कॉलरशिप किंवा त्याचे फायदे काय असणार आहे, स्कॉलरशिप वाढून मिळते का, असे बरेचसे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत असतात. मी सध्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ह्या एक छोट्याशा पॉइंटवरच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्याबद्दलच माहिती देणार आहे. पहा, राज्याची मेरिट लिस्ट लागते, जिल्ह्याची मेरिट लिस्ट लागते आणि तालुक्याची मेरिट लिस्ट लागते. आता इथे तुमचा राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये जरी नंबर लागला किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जरी मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला तरी स्कॉलरशिप शिष्यवृत्तीची रक्कम ही तेवढीच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला वाढ करून मिळणार नाही. म्हणजे 5वीचे विद्यार्थी असतील म्हणजे जे 34 स्कॉलरशिप पास झाले असतील त्यांना 3 वर्षासाठी 500 रुपये दरमहा दिला जाईल. 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते 750 रुपये दरमहा 3 वर्षासाठी. तर राज्याचा गुणवत्ता यादीत नंबर लागला किंवा जिल्ह्याच्या लागला तर याचा इथं आर्थिक आपल्याला लाभ होणार नाही, परंतु नक्कीच तुमचा सन्मान होईल इथे राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत नंबर लागला तर. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल आणि तुमचा नक्कीच सन्मान तिथे केला जाईल. परंतु ह्या व्यतिरिक्त आपल्याला अधिकचे फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक सहाय्य आपल्याला स्कॉलरशिप मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ इथे आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात राहायला हवी, कारण याच्यावर आधारित मला भरपूर प्रश्न येतात. तर त्यामुळे मी म्हणलं की ह्यावेळेस आपण ह्या आधारित नक्कीच व्हिडिओ बनवू. आता कट ऑफ बद्दल बोलायचं झालं की किती मार्काला कट ऑफ होऊ शकते त्याच्याबद्दल वर आपण आधारित व्हिडिओ बनवला, परंतु सविस्तर आपण व्हिडिओ काही दिवसानंतर बनवू, कारण आपल्याला जोपर्यंत मार्क कळत नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे तोपर्यंत आपण कट ऑफ एकंदरीत अंदाजितच सांगत असतो. ती कट ऑफ सांगणं थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे जे पण विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला कमेंट करता येते. सबस्क्राईब करायचे काही चार्जेस लागत नसतात. आपले जास्तीत जास्त मार्क आपल्याला सांगा, मला जर माहिती पडले तर मी नक्कीच एक अंदाजित कट ऑफ काय असेल ते आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे मागच्या वर्षीच्या ज्या कट ऑफ होत्या त्याचा आधार आपल्याला सहसा घेता येत नसतो. त्या कट ऑफ मागे पुढे होत असतात. परंतु एक जिज्ञासा असते की मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते, ते मी तुम्हाला वेबसाईटवर डायरेक्ट जाऊन तुम्हाला दाखवेन की मागच्या वर्षीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या काय होत्या, तालुक्याच्या कट ऑफ काय होत्या. कॅटेगरी वाईज राहते इथे. ठीक आहे, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, सर कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप असते का? तर नक्कीच कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते. ठीक आहे, हे पण भरपूर प्रश्न राहतात. त्याच्यामुळं जे पण शंका असतील त्याचे एका एका व्हिडिओमध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तुमचे जे शंका असतील ते दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. नवोदय आणि NMMS याची पण आपण तयारी लागणार आहोत. नवोदयचं जसं पुस्तक आलं त्याचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत सुधारित अभ्यासक्रमानुसार. त्यामुळे जे पण नवीन विद्यार्थी असतील, चॅनेल पाहत असतील, त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती घेऊ किंवा अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.